सर्वनाथ भक्तांना ओम नमो आदेश, ओम साईराम। और देख सकते हैं आप दोस्तों, अभी कानिपनाथ महाराज जी के समाधि स्थान पे अभी हम आए हैं। और इस महीने की ये जो अमावस्या है, और इस अमावस्या के कारण इस कानिपनाथ मंदिर के जो समाधि स्थान है मड़ी का, तो यहाँ पे अभी भीड़ बहुत अच्छी है। और आप देख सकते हैं यहाँ पे अभी दर्शन के लिए जो बारी है यहाँ से शुरू हो गई है और लोग दर्शन के लिए चल रहे हैं। तो हम भी अभी यहाँ से ही जाने वाले थे मुख दर्शन के लिए, लेकिन अभी कुछ समय बाकी है तो हम वहाँ से ही शुरू करेंगे। उस जगह से हमें जाना है, तो इसमें से 2-3 राउंड करने के बाद फिर हम इसके ऊपर से फिर समाधि मंदिर के अंदर जाएंगे। तो समय है और शायद 1 घंटा लग सकता है दर्शन के लिए, लेकिन हम बाबा के पास जाके ही दर्शन करेंगे। तो चलो फिर वीडियो पे बने रहिए, हम आगे जाके दिखेंगे आपके बाबा के जो दर्शन है कानिपनाथ महाराज जी के ऊपर जाके। ओके, चलो सभी भक्तों को ओम नमो आदेश, ओम साई राम। फिर मिलेंगे यार, वीडियो देखते रहना। तर इथून बघू शकता ते सुंदर असं दर्शन लाईन चालू झाली। दर्शन लाईनने आम्ही सुरू केलेलं आहे इथून। हां, तर बघू शकता खूप सुंदर असं दर्शन लाईन चालू आहे। लाईन पण सुरू झाली आहे इथून, आणि हॉलच्या ज्या लाईनी जास्त काही भरलेलं नाही, पाचमध्ये लोक चालत आहे, पण इकडं बाबांचं गड आहे। आपल्याला जायचं आहे पुढं, तोपर्यंत एकूण लाईन तर चालूच आहे, लोक पण चालत आहे। आणि बराचसा जे आहे दर्शन लाईन ही सुटेबल असल्यामुळं इथं गर्दी होण्याचं जास्त कारण नाही। आणि गडावरती पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे मडीच्या। या ठिकाणी आलेलो आहे, आणि दर्शनाचा शेवटचा जो हॉल आहे, तर असे 2 हॉल आपण कंप्लीट केलेले आहे। हा हॉल क्रमांक 2 आहे, आणि इथून कॉर्नरचा जो सगळ्यात शेवटचा जो लाईनचा जो ब्लॉक आहे, तिथून आपण डायरेक्ट गर्भगृहाकडे वळणार, आणि तिथून आपण गर्भगृहात उतरणार आहे। सुंदर असं दर्शन लाईन आहे, आणि मजल दर मजल करत प्रत्येक पाऊल हे नाथांच्या समाधीच्या दर्शनाकडे ओढलं जातं आहे। आणि आप सुंदर पद्धतीने हा बाबांचा जो दिव्य कलश आहे मंदिराचा, गर्भगृहाचा हा जो सुवर्ण कलश वरचा, तर आपण आता काही क्षणात वर पोहोचणार आहे। तुम्ही व्हिडिओ बघत राहा। इथून आपल्याला आता खाली जायचं आहे,
इथून आपल्याला आता खाली जायचं आहे. इथून काही क्षणात आपण आता गर्भगृहाच्या समोर जाणार आहोत. इथं आपण गाडी लावलेली आहे मित्रांनो. इथं बघू शकतो तुम्ही या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि तिथून आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि फायनली बाबांच्या दारात तर विश्रांतीघराचं दर्शन झालेलं आहे आणि इकडं गडाचं बी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बाहेरून निघलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आणि गर्दी असल्यामुळं काहीच करू शकत नाही. दर्शन लाईन चांगलं झालं आज अमावस्यानिमित्त. हो थांब एक दर्शन लाईन तर चांगलं झालेलं आहे. साधारणतः अर्धा तास लागला आम्हाला. 30-35 मिनटं लागले दर्शनासाठी आणि दर्शनाची पण व्यवस्था खूप सुंदर आहे. दर्शन लाईन काही मोठी नाही, फक्त बघताना असं वाटतं की खूपच लाईन असेल, पण जर लाईननी गेली तर प्रशासन खूप सज्ज आहे गर्दी मेंटेन करण्यासाठी. तर सुंदर असं दर्शन होतं, काही काळजी करू नका तुम्ही त्याबद्दल. हां सर्व मंदिरं शक्यतो बंद केलेली आहे. बाहेरूनच दर्शन चालू आहे. ज्ञान मंदिर सुद्धा खाली. आजी मागा पुढं सर आजी. हां मित्रांनो, आपण आता इथं आलेलो आहे. बाबांचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि अमावस्यानिमित्त गर्दी पण खूप सुंदर आहे. इथं नारळ वगैरे ठेवलेले असतात. गडाचे जेवढे नारळ आहेत ते सगळे नारळ इथं जमा केले जातात आणि दर्शन लाईन तुम्ही बघू शकता. तिथं फक्त मुखदर्शन लाईन खाली जे आहे, आपण ज्या या कमानीच्या आतून जे येतो आपण त्या कमानीच्या आतून आल्यानंतर आपल्याला इथून फक्त मुखदर्शन होतं. इथून आपण टर्न होतो बाहेर. त्यानंतर ही जी वरची लाईन दिसते इथं वरती, ती दर्शन लाईन याच कमानीच्या खालच्या बाजूने, म्हणजे ज्यावेळेस आपण अन्नछत्रालयाच्या बाजूने ज्यावेळेस वरती येतो तिथंच गेट लावलेलं आहे. तिथून बारी आहे. त्या बारीतून आपण ज्यावेळेस येतो त्यावरती आपल्याला या सगळ्या प्लॅटफॉर्मवरून वगैरे असं दर्शन करून आपण इथं वरती.
तर मित्रांनो आपलं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपल्या कनिकांत महाराजांच्या आगडाचं. आणि त्यानंतर आपण आता इथं बघू शकतात, आपण आता खाली उतरलेलो आहे. इथून मुखदर्शन लाईन आहे आणि पलीकडून खूप ऊन असल्यामुळं सर्वजण मिक्समध्ये जात आहे. पलीकडून मुखदर्शनची लाईन पण इथे आम्ही